सुंदर दिसून राहिली पण संध्या वहिनी, खूपच छान दिसून राहिली आहे ना. साधा साधा मेकअप मस्त छान दिसत आहे, पण मला खूप आवडला हा मेकअप. हो ना, मराठी मेकअप केला का नाही तिनं. ते पार्लरवाली एक नंबर करून देते, पण माझा पण तिनंच करून दिला. हां, खूप छान करते ती मेकअप, सिंपल आणि छान, म्हणजे असं अट्रॅक्टिव्ह दिसते तिचा मेकअप. साडी वगैरे पाय ना, हिरव्या कलरची किती छान दिसत आहे ना. लाल कलरचा ते ब्लाऊज आणि साडी खूपच सुंदर दिसत आहे. पोट्टी आई माझी आई पण मला पोट्टी म्हणते, बाबाई म्हणते, पण तुम्ही कशाला म्हणता? तुमच्यापेक्षा जास्त लहान नसन ना संध्या वहिनी, आहे ना? नाही नाही, 2 वर्षांनाच लहान आहे ते, माझ्यापेक्षा जास्त लहान नाही आहे, 2च वर्षांचा लहान आहे. आणि दादा आमच्यापेक्षा दोघीपेक्षा, माझ्यापेक्षा 4 वर्षानं आणि संध्यापेक्षा 6 वर्षानं मोठा आहे दादा. दादा मोठा आहे. बापरे, तुमचा भाऊ एवढा मोठा आहे? तुमच्या दोघीपेक्षा 6 वर्षांनी, तुमच्यापेक्षा आणि वहिनीपेक्षा 4 वर्षांनी? हो हो, दादा मोठाच आहे आमच्यापेक्षा. वहिनी माझ्या बरोबरची असन, राणी वहिनी. तिथं भेटही नाही त्या ताईसोबत, राणीसोबत. मी तर अजूनपर्यंत बघितलं पण नाही त्यांना. कुठं आहे त्या वाल्या? बघा, त्या मोकळे केस सोडून नाही आहे का त्या वाल्या? मोकळे केस सोडून आहे. अंता मामीला ओळखता का तुम्ही? त्यांच्या आईले, अंता मामीले? हो हो, अंता मामीला ओळखते मी. मामाच्या घरी राहिली ना, 3-4 महिने राहिली होती मामाच्या घरी, तर अंता मामीला ओळखते. त्यांची मुलगी आहे, मला माहित आहे त्या वाल्या त्यांचीच मुलगी आहे. अच्छा अच्छा, त्या का? सुंदर आहे जी दिसाला. राणी ताई सुंदर आहे दिसाला. सुंदर आहे, बरोबर आहे ताई तुमचं, सुंदर आहे, पण गुणही चांगले पाहिजे का नाही? हां, सगळं घर सांभाळून घेतलं पाहिजे, सर्व व्यवस्थित, बोलणं चांगलं पाहिजे, वागणं चांगलं पाहिजे. सुंदर असल्यानंच होते का? आता आपणही काही कमी नाही आहे ना. आपण जर त्याच्यासारखं राहतो म्हटलं टॉप टिप, आपल्याला वेळ नाही, मला आवडत नाही असं राहणं, तर काय आपण काही कमी दिसतो का? तर राणी मानच चांगली आहे त्याची, बाकी नाही. हां, बाकी स्वभाव वगैरे मला तर बिलकुल आवडत नाही त्यांचा स्वभाव. पण काय करता आता, दादाच्या समोर आपल्याला जाता येत नाही ना. नाही तर मला बिलकुल आवडत नाही त्या बहिणी माझ्यावाल्या. नाही नाही, सुंदर असून काय करावं लागते जी ताई? हां श्वेताताई, माझं पहिलं तसंच झालं ना. हां, सुंदर सुंदर दिसायला हँडसम आहे म्हणून मी पाहिलं त्याच्यात, आणि गुण पाहिले तर किती वाईट. दारू पे, मलाच कामाला जायला लावे. बरं झालं मी त्याच्या जाच्यातून सुटली आता. हां, सोडचिठ्ठी घेऊन दिली, माझ्या बाबांनी सोडचिठ्ठी घ्यायला लावली होती. सोडचिठ्ठी झाली आहे तुमची? हो, मला आई वगैरे सांगत होती सोडचिठ्ठी झाली आहे म्हणून तुमची पहिलीवाली. मग आता का नाही, चांगलं कर्जा. हां, आता मस्त कर्जा बरं. हां, चांगलं पाहिजे आता तरी. नाही ताई, माझं जुळल्यासारखंच आहे आता. 3 वर्षाची मुलगी आहे त्याला, आणि गव्हर्नमेंट जॉब आहे. आई म्हणे जाऊ दे म्हणे, एखादी मुलगी असली काय फरक पडते म्हणे. आणि माझंही असं झालं होतं ना, मग पहिले नाहीच म्हटलं मी सगळ्याले, पण मग आता मग जाऊ द्या म्हणलं. हां, गव्हर्नमेंट जॉब वगैरे आहे. तर पहिल्या घरी पण मी म्हणजे जास्त दुःख सहन केलं, आणि आता दुसऱ्या इकडं काय म्हटलं, मुलगीच आहे ना, जाऊ द्या म्हटलं, मुलगी आहे तर आपल्या मुलीसारखं वागवाचं म्हटलं. हो जी, बरोबर आहे ना ताई तुमचं. हां काजल ताई, बरोबर आहे तुमचं वालं. काही नाही होत जी, एखादी असलं तरी काही नाही होत, सांभाळाचं. हो हो, आले आहे ना ते पण, लग्नाला आले, त्यांना पत्रिका दिलेली आहे, आले आहे ते. आमचं हे केवळ दादाचं झालं ना आता, तर मग काय नाही 15-20 दिवसात आमचं पण उरकणार आहे. म्हणजे आम्ही साधंच करू, आम्ही नाही करू मोठं. त्यांचं पण मोठं करायची इच्छा नाही, माझं पण नाही, साधं. कोर्ट मॅरेज करून घे जात आई. हा, घरच्या सगळ्यांना सांगा तुम्ही, कोर्ट मॅरेज शिवाय हे नका करू. हा, दुसरं आहे ना तुमचं, तर कोर्ट मॅरेज करा आता. कोर्ट मॅरेजच करणार आहे आम्ही, कोर्ट मॅरेजच करणार आहे. समोरचा काय भरोसा आहे की नाही, म्हणून कोर्ट मॅरेजच करणार आहे. या इकडून या दोघे जण इकडून या, नवरदेव नवरी इकडून या. माझ्या लग्नात मी एवढं नाही केलं होतं ताई. हां, हे संध्याताई पा, आता हिनं मराठी याच्यात लग्न लावायचं आहे म्हणून हिनं हे अशी साडी घेतली, वेळेवरच केलं हिनं हे. आणि आता पा लाच्या घालून हे दोघं जण दुसरे कपडे घालणार आहे याच्या वेळेस, आपल्या हे वरमाडला टाकायच्या वेळेस. हो, घालू द्या ना, घालू द्या. त्यांचं आता त्यांच्या पद्धतीनं लग्न करून राहिले, ते त्याच्या मनानं घालू द्या आता. राणी बरोबर आहे का होती आता? हो राणी, बरं गिरं आहे? हो, थोडेसे आहे नाराज सगळेच्या सगळेच जण, पण बरं आहे, मी करीन बरोबर, टेन्शन नको घेऊ आई तू. पण मला लय चांगलं वाटून राहिलं हो आई, खूपच चांगलं वाटून राहिलं. सगळेच्या सगळ्या आल्या, आपल्या बाया. काकू, तुम्ही सगळ्याच जणी आल्या, लय मस्त वाटून राहिलं जी मले. माझ्या नंदेच्या लग्नाला आल्या तर खूपच मस्त वाटून राहिलं. पण मग किती दिवसाच्या बाद पाहिलं तुम्हाला, एवढ्या जणी आल्या बाई. मला तर वाटलं नाही तुम्ही एवढ्या जणी येणार म्हणून. नाही, मला ते यास लागत होतो बाई व. माझा सक्का भासा होतं, मग आम्ही इकडूनच आलो साऱ्या बाया. माझ्या नंदेच्या इकडूनच आलो, वेळेवर कोणीच नाही आलो. मग रात्री हळदीपासूनच इकडं आहो, नंदेच्या इकडं, नंदाबाईच्या घरी. काकू, म्हणजे तुम्ही मुक्कामी होते का तिकडं? हो, मुक्कामी होतो आजही बी, उद्या बी 2 दिवस अजून राहणार आहे आम्ही.
नाही म्हणे ते नंदाबाई जातच नाही म्हणे बाई, जाऊ देऊन नाही राहिले तर 2 दिवस आता राहतच म्हणे इकडं. तर आता आम्ही वरातील तिकडं वापस तिकडंच जाऊ ना, घरी नाही जाऊ. हे रोशनी पाय ना कशी पाहून राहिली मायाकडं आणि हसून राहिली, बोलूनही नाही राहिली एकही शब्द. हो रोशनी, आणि साडी गिडी तर मस्त दिसून राहिली हो. तू कधी घेतली हो बाप्पा ही साडी? मस्त दिसून राहिली रोशनी साडी. मला बोल म्हणतात. आम्ही त्या घरी आलो तर तुले आमचं स्वागत करायला पाहिजे ना, आमच्यासोबत बोलायला पाहिजे. तू नाही बोलत ना, मला बोल म्हणून राहिली शाईने आव्हानाची. माय कामात वेळच नाही भेटला हो, पण तुम्ही सगळ्याच्या सगळ्या दिसल्या ना तर मनाला लय चांगलं वाटलं बाई मायावाल्या खरंच. छाया वहिनीची साडी मला सगळ्यात आवडली बा, लयच खास दिसून राहिली छाया वहिनीची साडी. हाय का नाही छाया वहिनी? खूपच मस्त दिसून राहिली. हो चांगली दिसून राहिली, बिचारीची साडी मस्त दिसून राहिली. मस्त दिसून राहिली हो छाया, तू बावली आणि एखाद्या साडी गिडी मस्त, ब्लाऊज मस्त शिवला बाई तू ना, खरंच छान दिसून राहिली छाया. हो एवढं नका तारीफ करू जी माईवाली, नवऱ्यानं तर केली नाही बाई माई तारीफ. तुम्ही सगळ्याच करून राहिल्या. आणि माईवाली जाऊ श्वेता, ते तर एकही शब्द बोलली नाही बाई मग, आणि माझ्या जवळून गेली श्वेता. पण तिनं ओळखलंच नाही ते काकू मला, जवळून गेली. मी ना आवाज देतो का म्हणलं, पण माझ्या पहिलेच उठून पळाली बाई तेव्हा ती तर. आजी श्वेता ताईनं ओळखलं नसन तुम्हाला, मलाच तर ओळखून नाही आलत्या तुम्ही. नाही चांगली दिसून राहिली, तुही पण साडी चांगली दिसून राहिली. आणि माहित नाही चांगल्यावाल्या साड्या हिनं पहिलेच काढून ठेवल्या होत्या का काय, तर काय माहित का रोशनीनं मागायला गेली साडी तर मला हे साडी देऊन दिली तिनं. घ्या म्हणते मावशी, घाला म्हणते हे साडी. ना हे साडी ती दिसली नाही तिच्यावाल्या कपाटात, अलग काढून ठेवली होती का काय, तर काय माहित. भली शाकटी आहे ही रोशनी, एवढी चांगली साडी किती मस्त दिसून राहिली. ते दिली असती तर काय झालं असतं मला घालाले. काय झालं हो बबिता, काय झालं, काय बडबड करू राहिली? काय नाही जय शकुनी बाई, काय नाही. राणे तुझी सासू आमच्यासोबत एकही शब्द बोलली नाही बाई. मी न ऐर केला आणि अंत नाही ऐर केला तर एकही शब्द बोलली नाही बाई. त्या सासरा तरी बोलला बाई आमच्यासोबत, आल्या का बाई म्हणे. आणि तुझी सासू एकही शब्द बोलली नाही बाई. चुपचाप मध्ये आम्ही हळदी कुंकू लावलं त्याईले आणि ऐर दिला तर चुपचाप मध्ये खाली मुंडकं टाकून घेतला बाई. पण एकही शब्द बोलली नाही हो बाप्पा, काहून तर. माझ्यासोबत तर बोलली हो हिची सासू, चांगली बोलली. माझ्यासोबत मस्त बोलली बाई. नमस्कार केला मस्त. तू झाली तर रिश्तेदार झाली आता, किती काय म्हणलं तर. आता त्या नंदेच्याच घरी दिली तिनं पोरगी, मग त्यासोबत बोलणार नाही तर काय. नाही आमच्या सोबत बोलली बाई, चांगली आमच्या सोबत बोलली. अहो चंदा, तू माझ्यासोबत होती का नाही म्हणून त्यासोबत नसन बोलली. ते माझ्यासोबत नाही बोलायचं होतं तिले म्हणून त्यासोबतही नाही बोलली. ते माहीत नाही काहून वराने, बरोबर आहेच नाही का तू अजूनही बी. आता तर चांगली वागतं तू, चांगली तर वागून राहिली आई, पण त्यातली आहे ना मायावर अजून राग गेलाच नाही. काय करू मग, मी किती काही चांगली वागली ना तर त्या कानी काही नाही चुका काढतेस. पाहुण्याच्या समोर बोलायला पाहिजे मला माईवाली सासू, पण आता काय करू मी चुपचापच राहतो, मी काही म्हणतच नाही. लय मोठी गलती झाली व, ते भाऊजीला लय दुःख झालं. राणे बोलू नको, काही दिवस सहन करावंच लागन आपल्याला. मग किती चुपचाप राहतो बाई सासूच्या समोर. हो रोशनी, हाय रोशनी. पाय बाई निर्मला बाई, येऊन जाऊन रोशनीवरच येते बाई, काही नाही. हाय तुम्ही अशा काऊन म्हणता? मी ऐकत नाही का तुमच्या मतानं? तुमचं चुकलं तर मी बोलते बी, माय चुकलं तर तुम्ही बोलता, आणि मी अशी करतो का मग? राणीन जसं केलं तसं मी केलं असतं तर मला सूरजजीनं ठेवलं नसतं घराच्या बाहेर, कधीच साकलून दिलं असतं आणि येऊही नसतं दिलं. तुम्ही दोघे जण सारखेले वारकेच आहे बाई, तुम्ही काही कमी नाही, थोय कमी नाही. आम्हाला पोरग होय म्हणून काही त्याला आणू का थोय कमी नाही, तूही कमी नाही हो बाई रोशनी, तूही काही कमी नाही आहे. कोणत्या मायले आपलं पोरग चांगलंच वाटते. चाला ना हो, तिकडं वर मला होऊन राहिल्या ना, चाला ना. आणि ह्या वेळेला कुठं गेल्या हो, कौसूबाई गी, अंजनी बाई गी, कुठं गेल्या हो या गंगा गिंगा? आजी जेवण करायला गेल्या, त्या लोक जेवूनच राहिले, बफे आहेत इकडं. का नाही टाट घेणं चालूच आहे बाई लोकायचं. मग आपणच इथं गोष्टी करून राहिलो, वर मला चालू आहे तिकडं. आता फोटोशूटही लागन त्याचं वालं. आणि त्या पोरीनं बाई नवरीनं तर घागरा घातला हो. पहिले लग्नाच्या वेळेस वेगळीच घातली होती, ते हिरव्या कलरची साडी होय का पातळ होतं. अजी वेळेवरच केलं तिनं, 2 दिवसा पहिले साडी घेतली जाऊन बहिणीसोबत, ब्लाऊजही शिवला जास्त पैसे देऊन, आणि घागरा तर होतं वेगळाच घेतला लाच्या. लयच केलं तिनं बापा, तिच्या मनामनानंच चालू आहे मायावल्या लहान नंदीच्या मनामनानं. मग तिच्या मनामनानंच घेऊन राहिले सर्वेच्या सर्वे. येऊ दे ना बाई, घेते तर तिच्या मनानं. आता पोरगी होय त्याची नाही,
हे घे किती मस्त केलं बाई, नाही नाही म्हणता म्हणता. मंडपही पाय, ते हॉल पाय, केवढा मोठा बापा. श्वेताच्या लग्नाच्या वेळेसही केलं म्हणा तसं. ते काही करू बाई, तिच्या बापाजवळ पैसा आहे तेवढा मोठा, त्या बापाजवळ नाही आहे बाई राणी. ते काही करू आता, तिचा बाप आहे एवढा मोठा, माय आहे करणार, तिची हाऊस पूर्ण करते बाई त्या दोन्ही पोरीची. आपण का नाही असं मंदात बोलावतं नाही बाई त्याच्या. आणि तू का नाही तुझ्याला बरोबर पाय बाई, मंदात बोलू नको आणि तोंडाला तोंड देऊ नको सासूच्या. पहिलेच लय रागात दिसली बाई ते मला. माझ्यासोबत बोलली गिल्ली चांगली पाहिजे बाई, आता चांगली राहायचो बा. 10 वेळा घरी नको येऊ म्हणजे झालं. जी काकू, मी तशी जास्त बोलतच नाही मी कोणासोबत जास्त. आम्ही माय याच्यातच राहतो, बोललं तर बोललं, नाही बोललं तर नाही बोललं, असंच करत आहे मी. का हो राणे, ते जवाई गिवाई चांगले, ते जवाई तर चांगले वागत असेल ना का, ते तसेच वागते. कविता मावशी पहिले थोडे थोडे करत होते ते, पण आता नाही करून राहिले, आता थोडेसे चांगले वागून राहिले ते. वागन तसे जवाई चांगले आहे ते, वागन चांगले वागन, नाही तर काय. लवकर जेवण करू, सूरजजी जवळ आहे मायवाली पोरगी स्माइली. चला पटापट जेवण करू, माणसं तर जेवले बाई. चला ना लवकर. मग तिला घ्या लागल. चाल ना, मी बी येतो जेवण करायला. पहिले इले पाहतो बाई, आपल्या श्वेताले तिच्यासोबत बोला लागल ना, तोंड दाखवा लागल. माई जाऊ आली का नाही आली. माय मग आणि माय जवळून गेली तरी बोलली नाही बाई. मला हसास येते वाला, माझ्याकडे पाहिलंय नाही तिनं. मेकअप ना बाई, बाया बी ओळखू येत नाही हो माय, बाया ओळखू आले. तोंडाई सुदे नसले, घुबड तोंडाई दिसन तरी त्या मेकअप ना चांगल्याच दिसते बाई. कोणते मेकअप होई ना कोणते मेकअप होई तर काय माहीत. कोणत्या बाया कशा आणि कोणत्या बाया कशा असूनही बी पाय ना किती सुद्या दिसून राहिल्या. निर्मला बाई, शकुनी बाई ना सोनेले टोला मारला बाई. घुबड तोंड्या बाया बी मेकअप न चांगल्या दिसते म्हणते. आपण त्याची तारीफ नाही केली का हिची वाली छायाची. म्हणून राहिली बाई हे शकुनी बाई. काय आहे हो शकुनी बाई, निर्मला बाई. काही नाही काय शकुनी बाई, अलगच आहे. सुना चांगल्या दिसल्या पाहिजे, चांगल्या राहिल्या पाहिजे. वाटते का नाही वाटत काय माहित का. आता एवढ्या बाया तिच्या सुनेच्या तारीफ करून राहिली, तर ते उलटी अशी म्हणून राहिली बाई. आता तिला चांगलंच वाटायला पाहिजे, सुनेने चांगलं म्हणलं तर. अलगच आहे बाई ही वाली शकुनी बाई. छाया पाजी चुपचापच आहे बिचारी, तिला समजलं पण ते हसण्यावरच नाही ते गोष्ट. काय करणार बाई मग, भांडण करून का आणतात हे आता. भांडण करून का इथं लग्नात. जाऊ दे, चाल जेवण करायला चाललं जाऊ. नाही एकदम नका हसू. लाईटली हसा थोडं. हा. हो बरोबर. इकडे बघा, दोघे जण इकडे बघा. मॅडम तुम्ही थोडं इकडे बघा माझ्याकडे. सर तुम्ही पण इकडे बघा थोडं व्यवस्थित. हा जमलं. श्वेताताई, बाकीच्या सगळ्यांना बोलून घेऊन ये ना इकडं फोटो काढायला स्टेजवर. हो आणतो ना, बोलू नाही आणतो ना. जाऊले भेटून येतो. जाऊ काही दिसली नाही, आल्या का नाही आल्या तर माय जाऊ. भासरे आले का नाही तर पाहून येतो. त्याले काय म्हणून भेटली नाही म्हणून आल्या का तर पाहतो मी. आणि श्यामजीले विचारतो. तू आणतो मी बोलून सगळ्याले. ठीक आहे ना. ये मॅडम तुमचे हात दाखवा. तर मेहंदीचा फोटो राहिला तुमचा घ्यायचा. हात दाखवा. तो मेहंदीचा फोटो, याचा फोटो, गजऱ्याचा फोटो, लेकाचा फोटो. तुम्ही काहून असे करता. एकच वेळा लग्न होणार आहे आपला. तुम्ही एवढे कंटाळा काहून करता जी केवळजी. असं नाही संध्या, आम्हाला हे असं ना आवडतच नाही पहिल्यापासून. मला ना साधं सिंपल पाहिजे. आम्ही साधं सिंपलच लग्न केलं, पण हे भावानं ना बाबानं होय ना, त्याच्यामुळे जाऊ द्या म्हणलं. आता तुमची इच्छाच आहे तो. तुम्ही संध्या लगेचच येतो. माय ताई, तुम्ही तर ओळखूच नाही येऊन राहिल्याची. किती सुंदर दिसून राहिल्या ताई, खूपच मस्त दिसून राहिल्या तुम्ही. माय खरंच ओळखू नाही येऊन राहिल्या तुम्ही. मी तुम्हालाच पाहून राहिली किती वेळची. छायाताई आली का नाही आली म्हणलं. लय वेळची भीर पाहून राहिली तुम्हाला. 2 वेळा गेलीच येता तू माझ्या जोडून आणि दिसली नाही म्हणतं. आजी खरंच नाही ना ताई, मी तुम्हाला ओळखलंच नाही. ओळखाले किती सुंदर दिसू राहिल्या तुम्ही. आणि साडी किती मस्त दिसू राहिली तुमची. आता तू बी खोटी नको बोलू श्वेता. बाकीच्या बाया खोट्या बोलून राहिल्या तशा तू बी खोटी नको बोलू. आई काय म्हणे आपल्या घरची बुटी मग आणि माहित आहे का तुले. म्हणे घुबड तोंड्या बाया बी मेकअप न चांगल्या दिसते म्हणे. खरंच वाईट दिसून राहिली का मी चांगली नाही दिसून राहिली का हो श्वेता. माहित आई तुम्ही कोणाच्या मतानं ऐकून राहिल्या. आपल्या घरची आई माहित आहे ना तुम्हाला कशी आहे तर. आजी मी काही तुमची खोटी तारीफ नाही करून राहिली, मी खरंच सांगून राहिली. तुम्ही किती सुंदर दिसून राहिल्या. माझ्यापेक्षा चांगले दिसून राहिले तुम्ही. दादा बी चांगले दिसून राहिले. खरंच चांगले दिसून राहिले. मी खोटी बोलणार आहे का तुमच्यासोबत. आणि बाकीच्या बाया काही खोट्या नाही बोलल्या, चांगल्याच बोलून राहिल्या. त्या बी चांगल्याला चांगलंच म्हणणार आहे ना. आणि आईचा स्वभाव तर तुम्हाला माहित आहे कसा आहे तर. त्या पहिल्यापासूनच तशा आहे. मला
म्हणते चांगली नाही दिसत म्हणते, मार हे लावलं मार ते लावलं. गोबड तोंड बाया बी मेकअप लावला तर सुद्धा दिसते म्हणे, अशी म्हणे बुडी. मला वाटलं चांगलीच नाही दिसू राहिली मी. नाही चांगले दिसून राहिले ताई, चांगले दिसून राहिले तुम्ही, खरंच चांगले दिसून राहिले. रडू नका, रडणं बंद करा, मेकअप खराब होईल ना तुमचा. रडू नका, रडणं बंद करा. दादा मी येतो रे घरी आता. लग्न झालं, मी काही राहत नाही. कालपासून इकडे आहे, त्या बहीण मा बिनतो. आम्हाला गमत नाही, राहिलो नाही इथं कधीच मी जास्त. मी येतो बरं घरी, गाडीवर. गाडी आणली ना आपली. येतो आम्ही का तुझी सासूवाडी होई ना, राहिना का अजून 2 दिवस. काय नाही येतो मी. घरी कोणतं काम नाही, खायचं तुझ्यावालं. राही ना, राही म्हणते तर ते लहान राहील ना. आपली शेतातली बायको तर थांबणार आहे ना, मग ये ना तू तिच्यासोबतच. दादा ते 2-4 दिवस नाही येत अजून, मग तिच्यासोबत मी काही इथं राहू का? मी नाही राहत, मला याच आहे, मला घरी याच आहे. मी काल तर रात्रीच मोठ्या मुश्किलनं राहिलो, कोणी ओळखीचं नाही, काही नाही. आणि काही नाही, मी नाही राहत, मला याच म्हणजे याच आज. हे पण बाकीचे काय म्हणून ते बाकीचे काय म्हणून पाहुणे का जवळ चाललाच गेला म्हणा, राहताला काय म्हणा असं म्हणून ना. नाही मी सांगतो सर्व समजावून, मी सांगतो मी येतो, मध्ये याचं याच्या पण माय बिनतो याचं लावलं का नाही. अरे साहेब काय म्हणता, कसं काय आहे? बरं झालं का लग्न घेतलं, मस्त केलं का तुम्ही? अरेंजमेंट 1 नंबर झाली लग्नाची. हो का? नाही चांगलं झालं म्हणते, सर्वच म्हणते चांगलं झालं. आवडली का तुम्हाला? जेवण झाले का तुमचे सगळ्याचे? जेवण झाले का? नाही तर चला आता, आम्ही नवरीन गिवरीन बसून राहिले, तर चला तुम्ही बी जेवण करायला. नाही जेवलो ना आम्ही, जेवलो आता थोड्या वेळा निघायचं आहे. जेवलो चाललंय का? चाललंय बी नाही आताच नाही ना, हे नवरी निघाल्यावर आम्ही नवरीच्या मागा निघतो. आता जावं लागेल ना, घरी कोणी नाही येतं. आता आई तिकडंच आहे, आपल्या तिकडून आली ते बरं, तिकडून पोराकडून, तर ते तिकडंच जाणार. आणि आम्ही चाललो नाही, हे आता श्यामही येतो म्हणते. बाई तुम्ही कोण चालले? तुम्ही थांबून जा ना, शेतात आहे. नाही झालं लग्न झालं ना, आता काय करतो राहू, पाहू नंतर कधी पण. जावं लागते मला, काम आहे. नाही हो असे कसे राहून जा ना तुम्ही, जवाई होय बाकीचे काय म्हणा. नाही हो जावं लागते सागरजी, जावं लागते मध्ये, गेल्याशिवाय जमणार नाही ना. काम आहे तिकडं पडू शेत आहे. जवाई पाहिजे काय मग राहिले, जायचं म्हणते. हो दादा, त्याला जायचं आहे म्हणते, कामं पडले आहे का नाही तिकडं, त्याच्यामुळे जायचे आहे म्हणते. ते मगानीच म्हणत होते. ठीक आहे मग, आता तिचं बी म्हणणं आहे, कामच आहे म्हणता तुम्ही, तर ठीक आहे बा. बरं मित्र आणि मैत्रिणींनो, लग्न दाखवण्यामध्ये काही चुकी वगैरे झाली असेल तर माफ करा. तशी मी आता 11:30 वाजतापासून लागली होती व्हिडिओ बनायला, तर आता 4 वाजले, 4:15 वाजले. ते मिस्टर माझे गायबच आहे ना, 4-5 दिवस झाले, तर त्याच्यामुळे ना मी म्हणजे तशी बनवत म्हणा व्हिडिओ, असं काही नाही, व्हिडिओ येणारच. पण नाही का त्या टेन्शनमध्ये, आणि मी जसा जमला तसा माझ्या परीनं केला मी व्हिडिओ. कमी जास्त होतेच आहे आता व्हिडिओमध्ये, कारण की खूप दिवसाचं लांबणीवर होतं ना संध्याचं लग्न, तर आता ते पूर्ण करावंच लागत होतं. कितीक दिवस लांबणीवर टाकायचं आहे, तर मग ते लग्न दाखवायचं होतं. पण आता कसं ते दाखवणं टेन्शन, ते प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला ना पैशाचा, त्याच्यामुळे ते बाहेरच आहे. पैसे कुठून द्यावं त्याला, एवढे मोठं नाही जमून राहिले, तर त्याच्यामुळे ते बाहेर आहे, फोन करत राहते ते, असं काही नाही. तर त्याच्यामुळे ना व्हिडिओ बनवला, तर ठीक आहे. आता बनवून राहिली मी व्हिडिओ समजा. तर काही चुकी वगैरे झाली असेल तर माफ करा. कसा व्हिडिओ झाला ते पण सांगा. आणि मला एवढं जमत नाही म्हणजे कसं, याला खूप लग्न दाखवायचं म्हटलं तर खूप अरेंजमेंट, कपडे हे ते सगळं करावं लागते. त्यासाठी मला 8-9 घंटेच लागते. तर त्याच्यामुळे ना एवढा टाईम देऊ शकत नाही ना मी. तरी पण 11 वाजतापासून आता 4:15 वाजून गेले. तर काल रात्री पण काही व्हिडिओ बनवला, आता पण बनवला, त्याला जॉईंट करून हे केलं मी आता. बरं ठीक आहे, कसा वाटला ते सांगा मला व्हिडिओ, आणि कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, आणि ते हाईप पण द्या.